श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायाचे महात्म्य. 13वा अध्याय वाचल्यानंतर आपणाला कोणती फलश्रुती होईल, कोणता लाभ होईल, कोणत्या संकटापासून आपण वाचले जाल. देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर माता पार्वतींना म्हणतात, हे पार्वती, तेराव्या अध्यायाचे महात्म्य ऐकल्यानंतर तुला खूपच प्रसन्न वाटेल. भगवान शिवशंकर म्हणतात, हे पार्वती, दक्षिण दिशेकडे तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी वाहते. तिच्या तीरावर हरिहरपूर नावाचे सुंदर नगर वसलेले आहे. तेथे हरिहर नावाने साक्षात भगवान शिवशंकर विराजमान आहेत. त्यांच्या केवळ दर्शनाने परम कल्याण होत असते. या नगरात हरी दीक्षित नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता. तो तप स्वाध्याय यात तत्पर असणारा वेद पारंगत विद्वान असा होता. त्याची जी पत्नी होती, तिला तिच्या वागण्यानुसार लोक दुराचारिणी म्हणत. ती आपल्या पतीला काहीही बोलत असे. तिने आपल्या पतीशी कधीही संबंध ठेवला नाही. तिच्या पतीकडे जे लोक आहेत त्यांनाही ती अपशब्द बोलत होती. आणि ती व्याभिचारिणी असल्यामुळे परपुरुषाशी संबंध ठेवण्यामध्ये पटाईत झालेली होती. एकदा शहरामध्ये लोकांची ये-जा फार वाढल्याने तिने निर्जन व जाण्यास कठीण अशा वनात स्वतःच्या प्रियकराला भेटण्याचे संकेतस्थळ तयार केले. एकदा रात्री कोणी कामी पुरुष न भेटल्याने घराचे दार उघडून ती नगराबाहेर संकेतस्थळी गेली. तिने आपल्या प्रियकराचा वनामध्ये शोध घेतला, परंतु तिला प्रियकर भेटला नसल्यामुळे ती रडू लागली. प्रियकराच्या वियोगामुळे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज ऐकून एक झोपलेला वाघ जागा होतो आणि उड्या मारत ती रडत असलेल्या ठिकाणी आपल्याला शिकार मिळाली येऊन उभा टाकतो. ती स्त्री देखील चाहूल लागताच तो अंधारात वाघ आहे हे तिला कळत नाही. तेवढ्यात तो वाघ आपल्या नखांनी तिच्यावर प्रहार करून जमिनीवर पाडतो. अशा स्थितीतही तिने जोरात ओरडून त्याला विचारले, अरे वाघा,
तू मला मारायला येथे का आलास? प्रथम याचे उत्तर तू मला दे, मग मला मार. तिचे बोलणे ऐकून प्रचंड प्रकरणी वाघ म्हणतो, दक्षिणेकडे मलापहा नावाची एक नदी आहे. तिच्या तीरावर मुनिपर्णा नावाची एक वगळी वसलेली आहे. त्या नगरीमध्ये पंचलिंग नावाचे असलेले साक्षात भगवान शिवशंकर निवास करतात. त्या नगरीमध्ये मी पूर्वजन्मी ब्राह्मण होऊन राहत होतो. तेथे नदीच्या काठी बसून यज्ञाचा अधिकार नसलेल्या लोकांकडूनही यज्ञ करून घेऊन त्यांचे अन्न खात असे. इतकेच नव्हे तर धनाच्या लोभाने मी नेहमी वेदपठणाचे फलही विकत असे. माझा लोभ इतका वाढला होता की तेथे असलेल्या इतर भिक्षुकांना मी शिव्या देऊन हाकलून लावली आणि दुसऱ्यांना देण्यास योग्य नसलेले धन सुद्धा मी त्यांच्याकडून बळकावून घेईन. कर्जाऊ रकमेचे पैसे लोकांकडून निमित्त करून घेऊन त्यांना ते द्रव्य परत करीत नसे. कालांतराने मी बद्ध झालो, केस पांढरे झाले, डोळ्यांना दिसायचे कमी झाले, दात पडले, तरीही दुसऱ्याकडून दान घेण्याची सवय माझी सुटली नाही. ग्रहण, अमावस्या इत्यादी पर्वळ काळी दान घेण्याच्या लोभाने हातात दर्भ घेऊन मी तीर्थक्षेत्रावर जात असे. पुढे मी माझे शरीर थकले तेव्हा एकदा मी एका काव्यबाज ब्राह्मणाच्या घरी काही मागून खायला मिळेल म्हणून गेलो. त्याच वेळी एक कुत्रा माझ्या पायाला चावल्याने मी मूर्छित होऊन जमिनीवर पडलो आणि मरण पावलो. त्यानंतर मला वाघाचा जन्म प्राप्त झाला. तेव्हापासून मी या घनदाट जंगलामध्ये फिरत आहे. परंतु मला माझ्या पूर्वजन्मीच्या पापांची आठवण आहे. मला जरी वाघाचा जन्म प्राप्त झाला असला तरीही मी धर्मशील महात्मे, संन्यासी, साधू, पतिव्रता स्त्री यांना खात नाही. परंतु दुष्ट, दुराचारी, पापी, व्याभिचारी स्त्रिया यांना अवश्य खातो. आणि तू व्याभिचारी असल्यामुळे तुला मी अवश्य खाणार. इतके बोलून आपल्या टोकदार नखांनी त्याने तिचे तुकडे तुकडे करून तिला खाऊन टाकले. नंतर यमदूतांनी त्या पापिनीला यमपुरीमध्ये नेले. तेथे यमांच्या आज्ञेने त्या दूतांनी तिला अनेक यातना देऊन रक्तांनी भरलेल्या कुंडामध्ये टाकले. कोट्यावधी कल्पापर्यंत त्यात ठेवल्यानंतर तेथून काढून 100 मन्वंतरापर्यंत रवरव नरकात टाकले. नंतर चहूकडे तोंड करून दीनवाणेपणाने रडणाऱ्या त्या पापिनीला तेथून काढून दहन आनंद नावाच्या नरकात टाकले. त्यावेळी तिचे केस विस्कटलेले आणि तिचे शरीर भयानक दिसत होते. अशा प्रकारे नरक यातना भोगून झाल्यावरती महापापिनी या लोकी
चांडाल योनीमध्ये जन्मली तेथेही मोठी होत असता पूर्वजन्मीच्या सवयीने पूर्वीप्रमाणे ती पापे करीत राहिली. नंतर तिला कोड व क्षयरोग झाला, डोळे दुखू लागले. नंतर काही दिवसांनी ती पुन्हा हरिहरपूरला गेली. तेथे भगवान शिवांच्या अंतपुराची स्वामिनी जमका देवी आहे. तेथे वासुदेव नावांचा एक पवित्र ब्राह्मण होता. तो नित्य गीतेचा 13वा अध्याय म्हणत असे. त्या चांडाळीने त्या ब्राह्मणाचे दर्शन घेतले व त्याच्या तोंडून गीतेचा 13वा अध्याय ऐकला. त्यामुळे चांडाळ जन्मातून ती मुक्त झाली. दिव्य देह धारण करून स्वर्ग लोकाला गेली. असे हे 13व्या अध्यायाचे महात्म्य असून जर आपल्याकडून अशी काही वाईट कर्मे घडली असतील तरी आपण अवश्य 13व्या अध्यायाचे अध्ययन करावे, श्रवण करावे, मनन करावे, जेणेकरून आपण केलेल्या पापातून आपली नक्कीच मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताच्या प्रत्येक वाङ्मयावर श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा ठेवल्याशिवाय आपणाला भगवंत मिळणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञान. या कलियुगामध्ये या जड जीवांचा, पशूंचा, प्राण्यांचा, सर्वांचा उद्धार करणारी अशी ही गीता. आपण तर मनुष्य आहोत, माणूस आहोत. आपण सर्व काही जाणतो म्हणून गीतेचा 13वा अध्याय नाही तर गीतेचे संपूर्ण 1 ते 16, 1 ते 18 अध्यायाचे अध्ययन केले पाहिजे. कारण गीतेचे पहिले 5 अध्याय हे भगवंताचे 5 मुखी आहेत. दुसरे 10 अध्याय हे भगवंताचे 10 हात आहेत. गीतेचा 16वा अध्याय हा भगवंताचे पोट आहे, उदर आहे. तर 17 आणि 18वा अध्याय ही भगवंताची दोन्ही चरण कमल आहेत. म्हणून आपण गीतेच्या 1 ते 18 अध्यायाचे अध्ययन केल्यानंतर भगवंताच्या विराट विश्वरूप स्वरूपाचे दर्शन केल्यासारखेच आहे. माझी भाविक मायबापांना विनंती आहे की त्यांनी भगवद्गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या 1 ते 18 अध्यायांचे नेहमी अध्ययन करत चला. एकही असे संकट किंवा पाप आपल्या समोर उभा टाकणार नाही. संतांचे वाङ्मय ज्याप्रमाणे सांगते, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. म्हणून भगवंताचे भजन करा, कीर्तन श्रवण करा आणि या भगवंताच्या मुखातून निघालेल्या गीतेचा परिपूर्ण आनंद घ्या. परिपूर्ण भोजन करा, गीतेचे श्रवण करा, सेवन करा, जीवनाचे कल्याण होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय हे